अजित पवार मोठे नेते, त्यांना कान धरण्याचा अधिकार, त्यांचं आव्हान माझ्यासाठी अभिमानास्पद. शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, त्यांनाच लखलाप. काल शिरूरबद्दल जे ठरलं ते फायनल, अजित पवार यांनी ठणकावलं. कालच्या आव्हानानंतर अजित पवारांकडून अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी, तर पालकमंत्री म्हणून पाहणी केल्याबद्दल दादांचे आभार. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे एकापेक्षा एक नेते आणि चेहरे. संजय राऊतांचा फडणवीसांसह अजित पवारांवर पलटवार. वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. आगामी निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार. जागा सोडा, मोदींना घालवायचं आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तर लोकसभेसाठी मवियात युती न झाल्यास ठाकरे गट आणि आम्ही 24 जागांवर लढू. देशात फक्त मोदींचीच हवा, आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. विरोधक निवडणूक लढणार आणि हरणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल. सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक. येत्या 2 महिन्यात पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार. 24 डिसेंबरनंतर सरकारला 1 तासही देणार नाही, सरकारनं आमची फसवणूक केली, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मागासवर्ग आयोगानं ओबीसीतील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार, ओबीसीतनं आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडी यांचा इशारा. साताऱ्याच्या रविवार पेठेतल्या शौचालयात महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार. मॅनेक्विनला ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, कडक कारवाईची मागणी. नाशिकमध्ये JN1 व्हेरियंटचा शिरकाव झाल्याची शक्यता. त्र्यंबकेश्वरमधील संशयित महिलेची जिल्हा रुग्णालयात विलगीकरणात रवानगी. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद. राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा मोठा उत्साह. हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भाविकांच्या अलोट गर्दीनं कृष्णा काठ फुलला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी. आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा. जिल्हा प्रशासनाकडनं दोन्ही जिल्ह्यातील 169 विहिरी अधिग्रहित. भारत दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना. आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज. मानवी तस्करीच्या संशयावरनं फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल. 276 प्रवाशांची सुखरूप सुटका. तपास यंत्रणा आणि एअरपोर्ट इमिग्रेशनकडनं चौकशी सुरू.